नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे जीके चे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन, बघा सर्व पदासाठी बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे? तर मेळघाट बघा अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये वाघांसाठी बघा राखीव असलेलं अभयारण्य आहे। बघा, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मेळघाट बघा हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील रेगूर मृदा विद्यार्थी मित्रांनो दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी मृदा आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा असते? चहाच्या मळ्यासाठी उपयुक्त असणारी मृदा म्हणजेच कोणती मृदा आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील पर्वतीय मृदा विद्यार्थी मित्रांनो चहाच्या बघा मळ्यासाठी या ठिकाणी उपयुक्त असलेली ती मृदा आहे। बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त पर्वतीय मृदा आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 4 बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती उपनदी आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत, सिंधू नदी असेल, सतलज नदी, यमुना आणि कोसी। गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी विचारली कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील यमुना नदी विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीची सर्वात मोठी ती उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू बघा या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, असलमेंढा हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? असलमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील असलमेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते प्रमुख धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, हल्दिया हे भारतामधलं महत्त्वपूर्ण बंदर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? हल्दिया हे भारतामधलं महत्त्वपूर्ण बंदर विचारले कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हल्दिया बघा हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधले या ठिकाणी ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? बघा, अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे, तर ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारताची बघा पहिली अणुभट्टी अप्सरा बघा सन 1956 या वर्षी बघा उभारण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा भरती आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे तांत्रिक म्हणजे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, डेंटल टेक्निशियन विद्यार्थी मित्र तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या आपल्याकडे प्रत्येक पदाच्या ठिकाणी वेगवेगळे बघा टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला बघा
बघा कमी वेळ आहे, फक्त आपल्याकडे 8 दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो। या PDF मध्ये बघा पूर्णपणे अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बघा, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, भंडारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन या ठिकाणी करणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक कोणतं एकक आहे? तर डेसिबल बघा ध्वनीच्या तीव्रतेचे या ठिकाणी एकक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, BCG बघा लस खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगासाठी खालीलपैकी कशावर वापरतात? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा क्षय बघा यावर प्रामुख्याने BCG लस या ठिकाणी वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा चांदी मूलद्रव्य आहे, यांची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो AG बघा चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे। बघा सोने या मूलद्रव्याची संज्ञा मग कोणती असेल? तर सोने या मूलद्रव्याची बघा AU बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे AU। बघा चांदी या मूलद्रव्याची संज्ञा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी F बघा Fe ही लोखंड या मूलद्रव्याची या ठिकाणी संज्ञा आहे। बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी या मूलभूत या ठिकाणी संज्ञा परीक्षेमध्ये विचारल्या जातात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा PYQ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सत्यार्थ प्रकाश हा प्रश्न बघा या ठिकाणी सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश बघा या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे? बघा प्रार्थना समाजाची स्थापना बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग बघा यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना बघा त्यांच्या पुढाकाराने झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुक्ती सदन बघा यांच्या संस्थापिका खालीलपैकी मुक्ती सदन विचारले विद्यार्थी मित्रांनो, यांचे संस्थापिका खालीलपैकी कोण आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मुक्ती सदन यांची स्थापना कोणी केलेली आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मुक्ती सदन यांची बघा स्थापना पंडित रमाबाई यांनी मुक्ती सदन यांची बघा त्यांनी स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा। स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा, माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माय कंट्री माय लाईफ बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 LK अडवाणी यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर बघा तस्लिमा नसरीन लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक 22 बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विचारले कोणत्या देशामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? तर इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन बघा याचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक दूरसंचार 17 मे या दिवशी बघा जागतिक दूरसंचार दिन असतो। प्रश्न क्रमांक बघा, जागतिक आरोग्य संघटना
WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? PYQ प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा श्रीमान योगी. बघा श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य आहे, तर ते खालीलपैकी कोणाचं साहित्य आहे? श्रीमान योगी. तर याचे योग्य उत्तर बघा रणजित देसाई बघा यांच्या या ठिकाणी श्रीमान योगी त्यांच्या या ठिकाणी हे साहित्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अस्पृश्यता निर्मूलन. बघा सन 1944 महर्षी कर्वे यांनी बघा खालीलपैकी कशाची स्थापना केलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी कशाची स्थापना केली होती? बघा याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 त्यांनी समता मंच त्यांनी स्थापना ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळी सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळी सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर याचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1927 या वर्षी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळी सत्याग्रह बघा केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 28 पहा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात? बघा PYQ प्रश्न आहे, बँकेमध्ये विचारले बनावट नोटा शोधण्यासाठी कोणत्या लाईटचा वापर करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 29 बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? बघा ते रेणू या पातळीवर कार्य करते. विषय क्रमांक पुढचा बघा वजन आणि मापे यांचं जागतिक बघा कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? वजन आणि मापे बघा यांचं जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. पॅरिस बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वजन आणि मापे यांच्या ठिकाणी जागतिक कार्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी कधी भरली होती? बघा याचे योग्य उत्तर बघा जून सन 1992 बघा यावर्षी वसुंधरा शिखर परिषद या ठिकाणी भरली होती. विषय क्रमांक पुढचा बघा वातानुकूलित यंत्रामध्ये विचारले प्रतिक्षक म्हणून खालीलपैकी कोणता वायू वापरतात? वातानुकूलित यंत्रामध्ये बघा कोणता वायू असतो विद्यार्थी मित्रांनो? तो फ्रेऑन. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी फ्रेऑन हा वायू या ठिकाणी असतो. विषय क्रमांक पुढचा बघा एखाद्या द्रावणाचा pH बघा जर 7 असेल तर ते द्रावण खालीलपैकी कशा प्रकारचं द्रावण असते? बघा एखाद्या द्रावणाचा जर pH बघा 7 असेल तर ते द्रावण बघा उदासीन या प्रकारच्या ठिकाणी ते द्रावण असते. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. मिथेन या वायूची निर्मिती कोणत्या बघा शेतामधून होत असते? भाताचं शेत बघा गव्हाचं शेत कापसाचं भुईमुगाचं शेत. मिथेन या वायूची निर्मिती भाताच्या शेतामधून होत असते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? भिल्लांचा उठाव विचारलाय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. भिल्लांचा बघा उठाव खानदेशामध्ये झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा होम रूल चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? होम रूल चळवळ. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. आयर्लंड या देशामध्ये सर्वात प्रथम होम रूल चळवळ ही सुरू झाली होती. विषय क्रमांक पुढचा ग्रँड ट्रॅक बघा हा मार्ग खालीलपैकी कोणत्या बघा शहरांना जोडणारा मार्ग आहे? ग्रँड ट्रॅक हा मार्ग. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन दिल्ली ते कोलकाता यांना बघा जोडणारा ग्रँड ट्रॅक या ठिकाणी मार्ग आहे. विषय क्रमांक मूकनायक या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? मूकनायक या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. मूकनायक बघा हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. विषय क्रमांक 39 पहा पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती? बघा सन 1848 बघा यावर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती. विषय क्रमांक 40 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये विचारले कशाची मागणी केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ला त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ यांची बघा मागणीही केली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. राजर्षी शाहू महाराजांनी मिस क्लार्क वसतिगृहाची बघा त्यांनी सुरुवात ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बघा अरण्याची म्हणजे अरण्य म्हणजे जंगल बघा सर्वात बघा अरण्याची टक्केवारी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजे सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात या ठिकाणी जास्त जंगल क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अमोनिया वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? अमोनिया हा वायू विचारले हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल तर अमोनिया बघा हा वायू हवेच्या हेबर या पद्धतीने गोळा करतात. विषय क्रमांक पुढचा बघा, आसियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? आसियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आसियान बघा या संघटनेचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया बघा या देशामध्ये आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गीर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गीर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ते गुजरात राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. राजस्थान बघा या राज्यामध्ये माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य बघा आंध्र प्रदेश बघा हे राज्य तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर या ठिकाणी असलेलं राज्य आहे. बघा संयुक्त राष्ट्र संघटना दिवस कोणत्या दिवशी असतो? संयुक्त राष्ट्र बघा संघटना दिवस विचारले खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर या दिवशी बघा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटना दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? बघा विजयालक्ष्मी पंडित. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 50 पहा, मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? मीराबाई चानू या खेळाडू विचारले कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? मीराबाई बघा चानू वेटलिफ्टिंग या खेळासंबंधीच्या ठिकाणी खेळाडू आहेत. विषय क्रमांक 51 पहा, आगरताळा कोणत्या राज्याची? आगरताळा विचारले बघा हे शहर कोणत्या एका राज्याची राजधानी? आगरताळा बघा त्रिपुरा या राज्याची बघा आगरताळा या ठिकाणी राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचं बघा, राऊफ हे लोकनृत्य कोणत्या एका राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे? राऊफ बघा राऊफ नावाचं बघा लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक नदी आहे जी नदी अरबी या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा गोदावरी, कृष्णा, तापी आणि ब्रह्मपुत्रा. बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा DMER भरती बघा असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा टेक्निकलचे प्रश्न असतील, नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. आणि विशेष म्हणजे बघा तांत्रिक या ठिकाणी प्रश्न पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल, लॅबोरेटरी टेक्निशियन, बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी टेक्निकल, नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.